निफाड तालुक्यातील धारणगाव वीर येथे राहणाऱ्या फिर्यादी सीताबाई नवनाथ सानप वय 45 वर्ष यांच्या तक्रारीनुसार कृष्णा साहेबराव गंभीरे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी फिर्यादी आणि तिच्या पतीस मोटारसायकलवरून जात असताना अडवून मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। सदर घटनेचा सीताबाई नवनाथ सानप यांच्या सासऱ्यांनी कृष्णा गंभीरे यांना जाब विचारला असता कृष्णा गंभीरे यांना सासऱ्याच्या बोलण्याचा राग आल्याने त्याने त्याचा जेसीबी मशीन चालकाला जेसीबी मशीन थांबवण्यास सांगितले व त्याने जेसीबी मशीनमधून लोखंडी रॉड काढून जीवे मारण्याची धमकी देत सासरे सुखदेव लक्ष्मण सानप यांच्या डोक्यात गंभीरपणे मारहाण केली। तसेच कृष्णा गंभीरे यांनी संपूर्ण परिवाराला मारण्याची धमकी दिली। संशयित कृष्णा गंभीरे व त्याचे साथीदार साहेबराव चिंधू गंभीरे, चिंधू कचरू गंभीरे, निलेश राजेंद्र गंभीरे, काशीनाथ चिंधू गंभीरे, बाजीराव चिंधू गंभीरे, अमोल चिंधू गंभीरे, बबलू साहेबराव गंभीरे, राजेंद्र चिंधू गंभीरे आदींनी ब्रेझा कारमधून लोखंडी रॉड व लाकडी काठ्या काढून फिर्यादीचे पती नवनाथ सुखदेव सानप यांना हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या पतीच्या डोक्यात, हातावर, मांडीवर मारहाण केली व कृष्णा साहेबराव गंभीरे यांना त्याच्या हातातील लोखंडी रॉडने सासरे सुखदेव लक्ष्मण सानप यांना डोक्यावर, हातावर, पायावर गंभीरपणे मारहाण केली। फिर्यादी यांनी पती नवनाथ सानप यांना व सासरे सुखदेव लक्ष्मण सानप यांना बेदम मारहाण केली असता कृष्णा साहेबराव गंभीरे, साहेबराव चिंधू गंभीरे यांनी रॉडने, लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी फिर्यादीला मारहाण केली व चिंधू कचरू गंभीरे यांनी शिवीगाळ केली व गंभीर मारहाण करून तेथून सर्वजण पळून गेले। सुखदेव लक्ष्मण सानप यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत। सदर घटनेमधील आरोपी कृष्णा साहेबराव गंभीरे, साहेबराव चिंधू गंभीरे, राजाराम उर्फ राजेंद्र चिंधू गंभीरे, निलेश राजेंद्र गंभीरे, काशीनाथ विंधू गंभीरे, बाजीराव बिंदू गंभीरे, अमोल विंधू गंभीरे, बबलू साहेबराव गंभीरे, चिंधू कचरू गंभीरे यांच्याविरुद्ध निफाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।